गेली 25 वर्ष अनुभव घेतल्यावर माझ्या चित्रामध्ये यायला लागला आणि मी सुरुवात केली आणि या चित्रातून सुरुवात केली. सुरुवातीला खूप डिटेल्समध्ये मी त्याच्याकडे गेलो होतो आणि पुढे पुढे बदल होत गेला आणि माझी पुन्हा पूर्णपणे चित्रकलेकडे असा तो अवकाशातील विस्तीर्ण पोकळी वाटायचं. त्याच्या पलीकडं काय जे आपल्याला खुणावत आहे. रंगमंचावर मी वेगवेगळे नेपथ्य जेव्हा उभं केलं त्याच्यामध्ये मला वेगवेगळ्या फॅन्टसीतले पण मी सेट लावले. त्यात हा पॅराडाईजमध्ये जाणारा स्वर्गामध्ये जाणारा जिना असाही सेट मला भावला आणि तुम्ही रेड आणि ब्लॅकची गंमत पेंटिंगमध्ये सुरुवातीला त्यात असलेले जिन्यांचं वेगळेपण हे या पेंटिंग थीमच अशी आहे की नाट्यमय चित्रानुभव. हे मी माझा संबंध रंगमंचाचा अनुभव हा चित्रामधनं मांडला. चित्र पाहताना हा थिएटरचा अनुभव येतो आणि मी जेव्हा थिएटर करतो तेव्हा चित्रकलेचा अनुभव. या पेंटिंगमध्ये सेटवर मी अनेक प्रकारचे ॲबस्ट्रॅक्ट आकार आणि जॉमेट्रिकल आकार वापरून काही सेट निर्मिती केली. की ब्लॅकवर रेडचे पॅटर्न्स हे या चित्रामध्ये मी घेतलेले की जे कलरफुल लाईट्स असतात, ॲक्रेलिकचं फ्लोरिंग असतं, स्टेप्स असतात, विंग्स असतात, वरनं असंख्य लाईट्स असतात. त्याचंच एक इम्प्रेशन आलं आणि हे चित्र निर्माण झालं आणि त्यातूनच मग पुढचा अजून अमूर्ताकडचा प्रवास चालू झाला. हे त्यातलंच एक अमूर्त. या अमूर्त शैलीत करताना सायक्लोरामावर फक्त लाल प्रकाश मला दिसला. त्यातूनच हे निर्माण झालं ते रेड सायक्लोरामा. कवडसे, ब्लॅकआउट, स्कायमधला कलर आणि त्यातनं होणारी एक आकार निर्मिती ही याच्यातली. आणि जसा संध्याकाळचा अनुभव, सांज वेळेचा अनुभव आणि मध्यरात्रीचा अनुभव हा त्या कवडशांमधून, त्या रंगांमधून, कलर स्कीममधून मी कॅनव्हासवर घेतली. तर मध्यरात्रीची गूढता, त्यातले रंग, त्यातले कवडसे या ठिकाणी मी पकडले आणि पुढे पुढे ह्या संबंध प्रकाशाचे झोत जसे यावे, प्रकाश सांडावा तसा हा रंग त्या ओघळांमधनं मला तो मागच्या सायक्लोरामावरनं अवकाशातनं ते झरोके पकडण्याचा याच्यात प्रयत्न केला आहे. की अगेन्स्ट लाईट, मागणं येणारा लाईट हा संबंध याच्यात. आमची ब्लॅक कॅनव्हासवरचा रेड प्रकाश हाही मी अनुभवला आणि त्या कॅनव्हासवर ब्लॅक अँड रेडचा एक खेळ मला करून बघायला मिळाला. या पेंटिंगचा अवकाशाचा आकारच इतका मोठा आहे की त्याच्यामुळे ते संबंध, त्याची भव्यता आणि त्याच्यातला सहजपणा, ओघळ हा याच्यामध्ये संबंध स्पेसचा जो खेळ आहे, फ्लो आहे, तो संबंध याच्यात पकडला आणि जाळी इतक्या स्वैरपणे, इतका मुक्तपणे मला याच्यात मांडता आला की त्याचे फ्लोज हे रंग सांडावा तसा, प्रकाश सांडावा तसा हा फ्लो मी पकडला. ह्याच्यामध्ये अगेन्स्ट लाईट्स आहे. सगळा अवकाश जो आहे, रंगमंच आहे, त्याच्या पुढे सेटचं जे स्ट्रक्चर उभं आहे त्याच्या मागे लाईट्स आहे आणि अगेन्स्ट लाईट्स आहे असा याची थीम मिळून आहे. अचानक एक महिन्यापूर्वी मला याच्याही पलीकडे एक पायरी ओलांडून जायची असते, वास्तवाच्याही पलीकडे, आणि ते अमूर्ताकडे जातं. आणि ते अमूर्ताकडे गेलेलं जे चित्रकलेचं खरं म्हणजे खरं चित्र आहे. चित्रकलेच्या माध्यमातून जेव्हा एखादा विषय मांडला जातो, अमूर्तातनं मांडला जातो, त्या पद्धतीने मी हा छायाप्रकाशाचा आकारांचा खेळ नंतर मग मांडत गेलो आणि गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये मी पुढची संबंध सिरीज या रेड पेंटिंगपासून पुढची जी मोठी पेंटिंग्ज आहे त्यातनं मांडण्याचा प्रयत्न